Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. All my advocate friends, तुम्हाला थंबनेल पाहून कळलंच असेल की मी हा व्हिडिओ कशाबद्दल तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. सो यस, ऑफकोर्स ॲडिशनल डिस्ट्रिक्ट एक्झामिनेशन ADJ, दॅट इज डिस्ट्रिक्ट एक्झामिनेशन डायरेक्ट कंडक्टेड बाय दी हायकोर्ट. ओके, याबद्दल मी सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आली आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये ही इन्फॉर्मेशन पूर्ण संपणार नाही आहे. यासाठी एक व्हिडिओ सिरीज मी बनवत आहे. तर आज जस्ट आपण एक क्रायटेरिया बघूया एक्झामचा आणि एलिजिबिलिटी बघूया. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन ही डायरेक्टली कंडक्ट केली जाते बाय दी हायकोर्ट. जज बनायचं आहे. ओके, सो जज बनायचं आहे, पण ते कसं आणि किती वेज आहे आपल्याकडे जज बनण्यासाठी. तुमचं शिक्षण लॉमध्ये झालेलं आहे, त्यानंतर तुम्हाला जज बनण्याची अपॉर्च्युनिटी ते भरपूर मिळतात आहे. त्यामध्ये JMFC अगदी तुम्ही 5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विदाउट प्रॅक्टिस, विथ प्रॅक्टिस, ओके, विच एवर क्रायटेरिया इज रिक्वायर्ड फॉर युअर पोस्ट. ओके, सो इथे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि डायरेक्टली मॅजिस्ट्रेट बनू शकता. दॅट इज वी कॉल द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ओके, इन एनी ज्युडिशियल कोर्ट. बट तुम्हाला डायरेक्टली DJची पोस्ट ॲक्वायर करायची असेल तर इथे मात्र थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. थोडेसे पेशन्स इथे लागतात, कारण काही थोडा एज क्रायटेरिया आणि प्रॅक्टिस क्रायटेरिया इथे रिक्वायर्ड असतो. सो मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगू शकते इथे की DJची एक्झाम ही दरवर्षी होत असते. त्यामध्ये 7, 8, 9, 10 अशा पोस्ट वॅकन्सीज निघत असतात. ही एक्झाम MPSC कंडक्ट करत नाही. ही एक्झाम हायकोर्ट कंडक्ट करतं. ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या स्टेट बाय स्टेट हायकोर्ट इथे एक्झाम कंडक्ट करत असतं. लाईक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी आहे ती हायकोर्ट इथे महाराष्ट्र हायकोर्ट ही एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि अदर स्टेटचे हायकोर्ट एक्झाम कंडक्ट करतात. पूर्ण भारतामध्ये अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण फक्त 3 प्रमाणे इथे 2च प्रकारे जज बनू शकतो. त्यामध्ये तिसरा प्रकार जो प्रमोशनचा असतो की आपण DJ आणि हायकोर्टपर्यंत कसं जाऊ शकतो. यामध्ये बाय द JMFC, दॅट इज इन द सबऑर्डिनेट कोर्ट ॲज द JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. ती MPSC म्हणजे स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस ही एक्झाम कंडक्ट करतात. त्यानंतर जो दुसरा वे आहे तो आहे आपल्याकडे DJ, दॅट इज ॲडिशनल DJ एक्झामिनेशन. ही फक्त एक्झामिनेशन जाणाऱ्या मी तुम्हाला जजेस बनण्याच्या पद्धती सांगते आहे, वेज सांगते. बाकी मग ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं ते आहे ते तुम्ही डायरेक्टली इथे कॉलेजियन सिस्टीम्सनुसार तुमचे प्रमोशन्स आणि अपॉइंटमेंट होतात. एक्झामिनेशन जायचं असेल, एक्झाम देऊन आपल्याला डायरेक्ट जज बनायचं असेल तर हे JMFC आणि DJ हे 2च वेज आपल्याकडे असतात. यामध्ये आता काय एक्झॅक्टली DJ बनायचं की JMFC. तुमचं जर लॉ झालेला असेल, फ्रेशर असाल आणि वय कमी असेल तर तुम्ही JMFCची एक्झाम देऊ शकता. बट माझं टार्गेट आहे की मला डायरेक्ट DJच बनायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 7 वर्ष प्रॅक्टिसचा क्रायटेरिया लागेल. स्पेशल केसेस तुम्ही डील केलेल्या असाव्या सेशन कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, आणि तुमचं वय जे आहे ते मिनिमम म्हणजे 35 वर्ष पूर्ण असावं. ज्या दिवशी तुम्हाला DJ नोटिफिकेशन येणार आहे हायकोर्टा थ्रू, त्या दिवशी ती डेट आहे, त्या डेटला तुमचं वयाचे 35 वर्ष तुम्ही पूर्ण केलेले असावे. 34+ नाही, 35+, आणि तुमचा 7 वर्षाचा परिपूर्ण जो वेळ आहे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये दिलेला असावा. काही स्पेशल केसेस तुम्हाला मेन्शन करावे लागेल की या प्रकारच्या सेशन ट्रायबल बाय केसेस मी बघितल्या आहे, मी डील केलेले आहे. वेदर अंडर द सिनियर और वेदर इंडिपेंडेंट, नो मॅटर. सो अशा प्रकारच्या केसेस आणि एज क्रायटेरिया तुम्हाला इथे एलिजिबिलिटी आहे. मग 35 वर्षानंतर काय मॅम, किती वर्ष आम्ही इथे एक्झाम ही देऊ शकतो. तर डेफिनेटली तुम्ही जी ही एक्झाम आहे 35 ते 45 या पूर्ण 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. लिमिटेशन्स नाही आहेत. आणि त्यानंतर जर कॅटेगरीमध्ये तुम्ही येत आहात देन तुम्हाला 48 वयापर्यंत ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. ओके, मग आता काही विद्यार्थ्यांचं भरपूर कन्फ्युजन असतं. काही माझे ॲडव्होकेट्स मित्र आहे त्यांचं कन्फ्युजन आहे की माझं 33-34 वर्ष झालेलं आहे, यामध्ये मी आता JMFCचे एक्झामिनेशन प्रिपेअर करणार की मी DJचे एक्झामिनेशन प्रिपेअर करणार, हे तुमच्यावर डिपेंड करतं. बट द बेस्ट वे इज दॅट की 33-34 वर्ष झालं असेल आणि तुम्हाला जर JMFC बनायचं असेल तर JMFC झाल्यानंतर तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही. एकतर तुम्हाला पहिले प्रमोशनची वाट बघावी लागेल, एकतर तुम्हाला सिनियर डिव्हिजन व्हावे लागेल, नाही तर मग CJM व्हावे लागेल, तेव्हा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. हे मिथ आहे सध्या तरी की 7 वर्ष JMFC झाल्यानंतर, 7 वर्षाचा JMFCचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मी ॲज अ CJM पण नाही, मी सिनियर डिव्हिजन नाही, आणि 7 वर्षानंतर मी इथे एक्झाम देऊ शकतो. नाही, एक तर तुम्हाला JMFCची नोकरी सोडून द्यावं लागेल आणि तुमचा जो
पाठीमागचा जो 7 वर्षाचा ॲज अन ॲडव्होकेट म्हणून क्रायटेरिया होता, 35 वर्ष पूर्ण होते, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे 7 वर्षाचं, तुम्ही ती नोकरी सोडल्यानंतरच इथे एक्झाम देऊ शकता. ॲज नोकरीवर राहून JMFC म्हणून तुम्ही ही एक्झाम देऊ शकत नाही. एक तर तुम्ही CGM किंवा सिनियर डिव्हिजन हवा तरच तुम्ही इथे एक्झाम देऊ शकता. बाकी जे फ्रेशर्स आहेत, डायरेक्ट DJ एक्झामिनेशन जी आहे त्यांचं जर वय 33-34 असेल, तुमच्याकडे जर इथे JMFCची अटेम्प्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली ते अटेम्प्ट द्या. पण पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षानंतर जर तुम्हाला DJ एक्झामिनेशन द्यायची असेल तर तुम्ही आत्ताच याचं प्रिपरेशन सुरू करायला हरकत नाही. आत्ताच याचं प्रिपरेशन सुरू करावं. या प्रिपरेशनला किती वेळ लागतो काय ते 1 वर्षाच्या कमी या प्रिपरेशनला वेळ लागणार नाही आहे. ठीक आहे की नाही? 1 वर्ष किंवा 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला या प्रिपरेशनला द्यावेच लागणार आहे. असं कसं? तर सिलेबस खूप वास्ट आहे. जेवढे काही रेग्युलर सब्जेक्ट झाल्यानंतर अदर काही स्पेशल सब्जेक्ट्स आहेत ते सब्जेक्ट टोटल तुम्हाला इथे कव्हर करावे लागतात. आणि परत जजमेंट रायटिंग फॉर द स्पेशल ट्रायल, तुमचे स्पेशल ट्रायल जे आहे, स्पेशल केसेस जे आहे, ट्रायबल बाय द सेशन कोर्टचे जजमेंट तुम्हाला इथे पाहावं लागणार आहे मेन्स एक्झामिनेशनसाठी. क्लिअर? सो हा झाला तुमचा एक्झामिनेशन क्रायटेरिया. कंडक्ट हायकोर्ट करते, पण हायकोर्ट नोटिफिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा सिलेबस तुम्हाला देत नाही. त्यामुळे सिलेबस काय आहे हे अजून इथे मिथ आणि कन्फ्युजन आहे. आणि दिस इज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क टू फाइंड आउट द सिलेबस ऑफ द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. सो इट्स कम्स फ्रॉम ओनली ॲनालायझेशन. ओके, हा कुठे मेन्शन केलेला नाही आहे. मी एक सिलेबस तयार केलेला आहे, डेफिनेटली मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणारच आहे जेव्हा आपण सिलेबसवर व्हिडिओ बनवणार आहोत. बट सिलेबस कसा तयार करावा किंवा सिलेबस तुम्हाला कुठूनही मिळून जाईल, जसं काही लॉ क्लासेस आहेत भरपूर सारे, त्यातनं मिळून जाईल एक पर्टिक्युलर. पण व्हॉट इज ॲनालायझेशन्स हिअर? मागच्या वर्षीचे प्रिलिम्स एक्झामिनेशनचे 8-10 वर्षाचे पेपर काढले, त्यामध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टमधनं क्वेश्चन येत आहे हे वेगळं आधी काढावं लागतं. त्यानंतर मग मी ॲक्टची लिस्ट करेल की या ॲक्टमधनं प्रश्न येतात. असे माझ्याकडे 30-35 ॲक्ट तयार असतात की ज्यामध्ये यामधनं एक्झामिनेशनमध्ये प्रश्न येतात. म्हणजे तो आपला सिलेबस आहे. अदर सिलेबस नाही आहे, लॉचा सिलेबस आहे पण खूप वास्ट आहे. जनरल नॉलेज नाही आहे, लॉजिकल रिझनिंग नॉट. बट हा सिलेबस खूप जास्त आहे. मग त्यामध्ये पुन्हा ॲनालायझेशन करावं लागतं की कुठले महत्त्वाचे आहे, 4-5 प्रश्न कुणातनं आले, 1-2 प्रश्न कुठल्या ॲक्टमधनं आले, किंवा कधी कधी एखाद्या याच्यावर येतो, कुठल्या एरियाला त्याच्यावर विचारत नाही. हे टिपिकल ॲनालायझेशन करून आपल्याला एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करावं लागतं. खूप सारा अभ्यास आहे, त्यामुळे याला वेळ तेवढा लागणार आहे 1 ते 2 वर्ष. जर तुम्ही आता DJचे एक्झामिनेशन देण्याचं डोक्यात आणतायत किंवा विचार करतात, इट्स व्हेरी गुड, बट स्टार्ट युअर प्रिपरेशन राईट नाव. त्याशिवाय हे होणार नाही आहे. अजून एक मोर ओव्हर त्यामध्ये मी तुम्हाला एक मोटिवेशनल थिंग सांगू शकते की JMFC तुमच्या हातातनं गेली असेल किंवा JMFCचं आता देण्याचं हे वय राहिलेलं नाही आहे. 34 वर्ष मी आहे, 35 वर्षाची आहे, एक अटेम्प्ट लास्ट, त्यातनंही नाही निघालं JMFC, तर काय करणार मी? सो हे असं ह्या चुका JMFC एक्झाम्स किंवा JMFC प्रिपरेशन करताना जर झालेलं असेल की एक दिली एक्झाम नाही झालं, दुसरी दिली एक्झाम नाही झालं, ह्या DJला होता कामा नये. फर्स्ट इज लास्ट, करो या मरो, या सिच्युएशननी किंवा आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. जर मला 2 वर्षानंतर DJची एक्झाम द्यायची आहे तर मला आत्ताच सगळं प्रिपरेशन करावं लागेल, आत्ताच मला अभ्यास सुरुवात करावं लागेल, कुठे क्लासेस जॉईन करावं लागेल किंवा सेल्फ स्टडी सुरू करावं लागेल. पेपर ॲनालायझेशन्स, दिस इज द फर्स्ट इनिशियल स्टेज टू युअर प्रिपरेशन. पेपर ॲनालायझेशन्स करणं गरजेचं आहे, नोट्स कलेक्ट करणं गरजेचं आहे, सगळे बेअर विकत घेणं गरजेचं आहे. आणि मग मी सुरुवात करणार कुठल्या पेपरमधनं, कुठल्या पुस्तकातनं किती प्रश्न आणि कुठल्या ॲक्टमधनं प्रश्न येत आहेत. हे दिस इज द इनिशियल स्टेज हाऊ टू स्टार्ट प्रिपरेशन फॉर द ॲडिशनल DJ एक्झामिनेशन महाराष्ट्र, बिकॉज देर इज नॉट डिक्लेअर ऑर मेन्शन बाय द हायकोर्ट एनी पर्टिक्युलर सिलेबस. ओके, सो जस्ट स्टार्ट इट. कुठले फ्लोमध्ये जायला शिका. एकदा तो 1-2 महिने तुम्हाला टार्गेट तुमचं एक ट्रॅकवर यायलाच लागणार आहे. सिलेबस करणे, पुस्तक विकत घेणे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा प्रॉपर गायडन्स कुठनं मिळत असेल तर डेफिनेटली ट्राय करा. जे मित्र DJची प्रिपरेशन करतात, कुठले क्लासेस अवेलेबल असेल तर ते जॉईन करण्याला हरकत नाही कुठल्याही प्रकारे. पण जर तुम्हाला 1 ते 2 वर्षात DJची एक्झाम द्यायची असेल तर राईट नाव प्रिपरेशन स्टार्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही प्रिपरेशन 2-3 महिन्याची नाही आहे. एकतर 7-8-9 जागा निघतात, त्यामुळे माझं फर्स्ट अटेम्प्ट हे लास्ट अटेम्प्ट असेलच, याच दृष्टिकोनातून तुम्हाला DJचं प्रिपरेशन सुरू करावं लागणार आहे. बिकॉज इथेही तसं होऊ नये की JMFCची 1 दिली, 2 दिली, 3 दिली, आता एज लिमिट संपली, आता मी DJसाठी ट्राय नका करू.
कुठेतरी येऊन आपल्याला पॉईंट पकडला पाहिजे की नाही, दिस इज माय लास्ट. ओके, सो हे मोटिवेशन सोबत ठेवावं लागणार आहे. डीजेच्या एक्झामच्या वेळेस ऑलरेडी आपलं वय 35 वर्ष असतं, त्यामुळे करिअरचं जे एक पॅशन आहे तो कुठे ना कुठे थोडासा एक शांत झालेला असतो. आणि इथे मॅच्युरिटी लेवल इतकी वाढलेली आहे की आपल्याला अभ्यास करा म्हणण्याची गरज पडणार नाही. सॉरी, बट तरीही अभ्यास सुरू करण्यासाठी एक काय म्हणू शकतो त्याला, एक किक असणं गरजेचं आहे. सो या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. वेदर तुमचे फ्रेंड सर्कल असेल, डिस्कशन ग्रुप्स असेल, तर तुम्ही ग्रुप बनवू शकता आणि ग्रुप तुम्ही स्टार्ट करू शकता. प्रिपरेशन तर स्टार्ट करणं गरजेचंच आहे. आत्तापासून जर 1-1.5 वर्षावर जर एक्झाम असेल तर कमीत कमी 4 ते 5 तास तुम्ही डेली द्यायला हरकत नाही. जे रेग्युलर विषय आहेत ते तुम्ही आधी संपू शकतात, त्यानंतर एक्स्ट्रा विषय आहेत ते नंतर संपू शकतात. या दृष्टिकोनातून तुम्ही अशा वेळी जर गेलात तर तुम्ही प्रिलिमसाठी तुमची सुरुवात करू शकता. आधी तुम्हाला मेन्सचं मटेरियल कलेक्ट करायचं आहे, जजमेंट वाचत राहायचे, सेशन ट्रायबल कुठले आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट ट्रायबल कुठले आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट साईटवर. कारण जजमेंट तुम्हाला क्रिमिनल आणि सिव्हिल ॲज पर द JMFC जसे आहेत सिलेबस त्याप्रमाणेच तुम्हाला तिथे सेशन ट्रायबल जजमेंट येणार आहेत मेन्स एक्झामिनेशनमध्ये. प्रिलिम एक्झामिनेशन 1:4 रेशो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे अकॉर्डिंग टू द MPSC रूल, जसं काही सेमच, बट हायकोर्ट कंडक्ट करते एक्झाम. आणि मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला 2 पेपर आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जजमेंट रायटिंगसुद्धा करायची आहे. दिस इज अ एक्झाम क्रायटेरिया. आणि मोरओव्हर तुमचा इंटरव्ह्यूही होणार आणि इंटरव्ह्यू खूप टफ होणार आहे. त्यामुळे आत्तापासून स्टार्टिंग करा. हाऊ टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज. लँग्वेजवर कमांड असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर अभ्यास परिपूर्ण असणे अत्यंत गरजेचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज असणे गरजेचं आहे. बिकॉज दिस इज द पोस्ट, ओके, दिस इज द required qualification. Experience is a required qualification here, and also 7 year experience is required here. So ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला word to word, etiquettes, manners, to becoming a public servant at the higher level. This is not a joke or this is not just examination. Okay, this is the DJ examination, district judge examination. क्रायटेरिया आहे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून, तुमच्या अभ्यासापासून आणि तुमच्या नॉलेजपासून सुद्धा, प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज द थेरिटिकल नॉलेज. सो प्रिपरेशन स्टार्ट करायला अत्यंत योग्य वेळ आहे ही आणि लगेचच तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. कुठला सिलेबस घ्यायचा आहे, काय सिलेबस घ्यायचा आहे, हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे 1 by 1. पण या व्हिडिओमध्ये नाही, एक सिलेबसवर मी एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवणार आहे. प्रिलिम्स एक्झामिनेशनसाठी, मेन्स एक्झामिनेशनसाठी, इंटरव्ह्यूसाठी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला इथे गाईड करणार आहे. ओके, DJ एक्झामिनेशनचे क्लासेस जे आहे ते ऑलरेडी सुरू आहे. क्लासेस तुम्ही कधीही जॉईन करू शकता, नॉट ॲट ऑल. ओके, आणि यामध्ये अभ्यासाचं प्रिपरेशन करण्यासाठी 4 ते 5 तास देऊन डेली जी एक्झाम हायकोर्टचं नोटिफिकेशन येईल तेव्हा आपलं पूर्ण इथे काय तयार असायला हवं प्रिपरेशन. ओके, मेन्सपासून सुरुवात करा, नंतर प्रिलिम्सवर या, नंतर मग इंटरव्ह्यू, तर ॲज वेल ॲज पास झाल्यानंतर आपण ते बघतो. सो प्रिपरेशन स्टार्ट करायला हरकत नाही, जी की डायरेक्ट जज अपॉइंटमेंट होती आहे. ओके, मग यामध्ये CJMs एक्झामिनेशन देतात, यामध्ये सिनियर डिव्हिजन्स एक्झामिनेशन देतात आणि फ्रेशर 7 वर्ष प्रॅक्टिस केलेले जे वकील्स आहेत तेही इथे एक्झाम देतात. या तिघांचं कॉम्बिनेशन आणि कॉम्पिटिशन इथे मॅटर करतं. सो आपल्याही दृष्टिकोनातनं इथे असं काही नाही आहे की ते CJM आहे तर त्यांना अपॉइंट करतील. वेदर इथे असं असतं की CJM सिनियर डिव्हिजन्सला अभ्यास करायला वेळ मिळत नाही, म्हणून त्यांचं सिलेक्शन इथे डायरेक्ट DJ म्हणून फार कमी होतं. आणि जे फ्रेशर्स ॲडव्होकेट आहे 7 वर्ष प्रॅक्टिस प्लस 35 वर्षाचा क्रायटेरिया घेऊन गेलेले, त्यांचं सिलेक्शन लवकरात लवकर होतं. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथे सिलेबस आणि नंतर मग काही व्हिडिओमध्ये प्रिलिमिनरी अँड मेन्स एक्झामिनेशन अँड ऑल द थिंग्स विच इज रिलेटेड टू द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन महाराष्ट्र आपण एक करून पाहणार आहोत. ओके, सो प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. सो सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला जे काही अदर व्हिडिओज आहेत त्या अपडेट ऑफकोर्स मिळत राहतील. आणि थँक्यू सो मच माझ्यासोबत कनेक्ट होण्यासाठी. ऑल दी महाराष्ट्र स्टुडंट, ऑल दी महाराष्ट्र लिगल ॲस्पिरंट्स. ओके, खूप तुमच्याकडनं प्रेम मिळतं, खूप एन्करेजमेंट आणि मोटिवेशन मिळतं की मी व्हिडिओ तुम्हाला बनवून काही माहिती